प्राण संजीव होते। जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदानम्रमाथा। तुझ्या पायरीसी सदानम्रमाथा। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। हो गण करुणेच्या हसत मुखाने, शेगावी हा दरवळतो, शेगावी हा दरवळतो। घन करुणेच्या हसत मुखाने, घन करुणेच्या हसत मुखाने, शेगावी हा दरवळतो। कधी होनी गुप्त अचानक, कधी होनी गुप्त अचानक, भक्तांना भेटून येतो। सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। सामर्थ्याने गजाननाच्या, संकट जाई माघारा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते। म्हणजे एक वेळ मी म्हणतो पुढे, तुम्ही मागे म्हणा, कारण कथेची आणि नामाची सांगड लागली पाहिजे। दाता तोची जाना जगी, दाता तोची जाना जगी, नाम स्मरण स्मरवी।
जगतामध्ये सर्वात मोठा कोणी दाता असेल, नामस्मरण स्मरवी, जो नामस्मरण करून घेतो, त्याच्यासारखा दाता या जगतामध्ये आजपर्यंत झाला नाही आणि होणार नाही. म्हणून जीवनामध्ये मनुष्याने तानपुरा दे काय करायचं, सामुदायिक नामस्मरण करायचं. जसे सामुदायिक विवाह होता नाही, त्याप्रमाणे सामुदायिक नामस्मरण झालं पाहिजे. त्याला खूप फार मोठी ताकद निर्माण होते. म्हणून याकरता नामस्मरण आणि कथेची जोड असली पाहिजे. कारण नामाने मनुष्य जीवनातलं जे पाप आहे हे नष्ट होते महाराज. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. आणि नाम घेण्याची एक पद्धत आहे. हे खाली बसल्यात का तिथे, हे मागचे लोक खालीच बसल्यात, काही बसायला द्यायला काहीच नाही. इकडे बसायला असल्यावर येत नाही, मग मले कोण गरम याच्यात बसवलं. बघा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही बाहेर जे मंडपाच्या बाहेर बसले आहेत ना, सर्व काळ गणना करी आयुष्याची. काळ असा आहे, सर्व काळ गणना करी आयुष्याची, परी कथेच्या काळीची आज्ञा नाही. हा जो काळ आहे की नाही, या मंडपामध्ये जे बसलेले लोक आहेत त्यांची काळाची गणना आता बंद पडलेली आहे सर्वांची. तुमचा यम तुमची काळाची गणना करून राहिला नाही, कोणची, फक्त जे मंडपात आहेत त्याची. मला सांगा, आता जिनिंग फॅक्टरीमध्ये कापसाच्या गाड्या घेऊन जातात. आता जिनिंग फॅक्टरीवाले तुमच्या त्या कंपाऊंडच्या आतमध्ये जेवढ्या गाड्या असतात तेवढ्याच गाड्याचं माप होते, बाहेरच्या गाडीचं माप होत. तुम्हाला जर आता बसायचं आहे थंडीत तर बसा, काय हरकत नाही, करू द्या, असू द्या. नाही नाही नाही, मला सांगतो, भोजन करत असताना खाली बसू नये, शयन करत असताना खाली झोपू नये. तसं कथा श्रवण करत असताना खाली बसू नये. कारण या पृथ्वीमध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ही त्या शरीरातलं सर्व शक्ती आहे ना. हा प्रतिबंध कसा असतो, कारण कथाकाराला गादीऐवजी कसा काय असते माहिती आहे का, घोंगड असते. ते कशाचं बनलेलं असते, ते बरेचसे विषय आहेत त्याचे. कारण त्याच्यामध्ये एक प्रतिबंध, एक पॉवर आहे बरं का. म्हणून वक्त्याला श्रोत्यालाही सुद्धा तुम्ही त्याच्यावर बसून स्वतः कथा श्रवण करून बघा, तुम्हाला अनुभव येईल या गोष्टीचा. आता उठून येऊन आल्या त्या बुड्या इकडे, या ये ये पुढे ये मावशी ये, नाही तर थांब ना, मीच येतो तिकडे. तिला माहित आहे माफ होत नाही आपलं गाडीच, माफ होईल आहे. मांगल्य काही भेट नाहीत राजो, पक्के आहे. सोनू महाराज तर त्याच्या पुढे आहेत तिकडे भाई, त्याला माहित आहे माफ करून घ्यायचंच नाही आपल्याला. हा
क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। इस जिंदगी का है नो का गुरु महाराज। भरोसा है इस जिंदगी का। श्वास रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, श्वास रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, दम निकल जाएगा रोशनी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, दुनिया है हकीकत पुरानी, चलते रुकना है इसकी रवानी, चलता रुकना है इसकी रवानी, फर्ज पूरा करो बंदगी का, फर्ज पूरा करो बंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। काय भरोसा आहे महाराज मनुष्याच्या भविष्याचा। पाणी बुडबुडे तव हे सरे, माशी पाक पकड़े तव हे सरे, अरे क्या जीवन की पकड़ी आस, हातो लिया नहीं तेरा घास, हातामधला घास आपल्या मुखामध्ये जाईल एवढी सत्ता या जगतामध्ये आपली नाही आहे।
म्हणून तुम्हाला ही सत्ता परमात्म्याची आहे. हो, त्याच्या सत्तेशिवाय झाडाचा एक पान सुद्धा हलत नाही बरं का. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवी तो हरिवीन, कोण बोलवी तो हरिवीन, हरिवीन. देखवी ऐकवी एक नारायण. कोण बघतोय? त्याची सत्ता जोपर्यंत या शरीरामध्ये आहे तोपर्यंत देखवी ऐकवी एक नारायण. पुढचं काय आहे? तयाचे भजन चुकून का. काय करा? त्याचं भजन करा. कारण जीवनामध्ये भजन बिना चैन न आएना, भजन बिना चैन न आएना. तू क्या शेगावात मजाच आहे, मजा 7 दिवस 8 दिवस. कारण जीवनामध्ये जे भजनामध्ये आनंद आहे तो या जगतामध्ये आनंद नाही. म्हणून भजन करा. त्या परमात्म्याचे भजण्याशिवाय जीवनामध्ये आपला उद्धार होणार नाही. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. हाताने टाळी आणि मुखाने नाम. जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती होत नाही. म्हणून एक वेळ हाताने टाळी आणि मुखाने नाम. जय राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा म्हणा सर्वजण म्हणा. मन भजले हरि का प्यारा नाम है. मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है. श्री राधे
मन श्री राधे गोविंदा, मन भजल हरि का प्यारा नाम है. त्या परमात्म्याचं जे नाम आहे, नामाची आणि कथेची जोड लागली, चित्ताला जो परमानंद प्राप्त होतो. कारण नामाशिवाय कथेची जोड लागत नाही. म्हणून असणाऱ्या त्या शुकाचार्यांनी राजा परीक्षितला कथा सांगत असताना कर्दम ऋषी म्हणाले, कारण कथा ही मधात तुटली, त्याची कडी तुटली की ते जोडणं फार भारी जाते. म्हणून ते बरं का, कथेचं एक अनुसंधान असते. श्रवण करणाऱ्याची, आता आमच्या तर कड्या पक्क्या आहेत त्याच्या, पण तुमच्या ऐकणाऱ्याची ती कडी तुटली की त्याच्यामध्ये पुनश्च आनंद निर्माण करून देणं. तुटलं की ते जोडायला किती भार लागते, पुरं लोखंड गरम करावं लागते, डबल थंडगार होते ते पुन्हा कडी जोडण्याकरता. आणि ते मला असं काही जमत नाही, ते बातच हे नाही. तर बघा तुम्ही, सकाळपासून मी एक कथा सांगतोय तुम्हाला मर्मासहित, नाही तर आता लोक तो 18 काय नाही सांगितले असते तुम्हाला. कर्दम ऋषीने सांगितलं, मी विवाह करेल, पण एक पुत्र होईपर्यंत मी या गृहस्थाश्रमामध्ये राहील. एक पुत्र झाला की मी संन्यास आश्रम स्वीकारेल. मी तुम्हाला ही गणना सांगत होतो की 25 वर्षापर्यंत ब्रह्मचार्य, 25 ते 50 गृहस्थाश्रम, आणि बघा 50 नंतर 50 ते 75 वानप्रस्थ. माणसाने घरात जास्त मिरेमिरे करून 50च्या नंतर राहायचं असेल तर राहा घरात, पण घरामध्ये राहून मास्त जास्त मिरेमिरे करू नये. तुम्ही 50च्या पुढे तुमचं कोणी ऐकत नाही, बरं का बाळ. म्हणून आपल्याला जागा पाहून ठेवा एखादी असेल तर. आता आपलं 50च्या वर गेलो आपण, कोणी विचारत नाही घरी तुम्हाला काय भाव आहे. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिये बावळली आला बागुला आजा, कैसे विपरीत झाले तोची देह नोहे तुझा. काय आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. कारण काकडे इजले ना, नाहीतर कथा म्हटली की कथेला विना हरिपाठ, कीर्तन, काकडा अशी लिंक असते कथेची. जसं असेल तसं. हे काय कमी आहे का? आता तरी यावर्षी 1 ते 5 आहे, पुढच्या वर्षी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 जलन देव. पण थकते तर पाहू. सात ते 7 हंद्य घ्या रे बाबा. 8 वर आली आहे. कैसे विपरीत झाले तोची देह नोहे तू. अरे जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद असते ना, तोपर्यंत भातक्याचा पोळा घरी आणला ना तर म्हणते बाबू सोडू नको, ते येऊ दे. गिटून घ्या लोक. ठसका बसला तर आलसाल मायावर. हे सांभाळा लागते. लय डीप मध्ये काम झालंय बाबा.
खूप सेवा करतात माझी, बरं का. गजानन बाबा 1:30-2 वाजते तरी भाऊ भागवत चालूच असते आमचं. पहिल्या दिवशी तर 3:30 वाजले होते. हो, तुम्हाला काय वाटते का तीच झालं की झालं? नाही नाही, इकून गेलं की तिकडं सुरू. साधू म्हणजे सगळ्या गावाचा साया. असा सासूरवास आहे साधूले, आपण बरं म्हणते हो. बघा, मी वस्तुस्थिती बोलते तुम्हाला. हे बरोबर आहे का पण मी बोलतो हे बरोबर आहे? कैसे विपरीत झाले तोची देह नो हे दुजा. कारण जोपर्यंत इंद्रियामध्ये ताकद आहे ना, तोपर्यंत तुम्हाला घरचे मान देतात. आणि एक वेळ या इंद्रियातली ताकद गेली की तुम्हाला तुमचा मान कमी होतो. म्हणून घरात राहू नये. 50 वर्षानंतर भागवतात येऊन बसत जा. काय अवस्था आहे राजा पुढची. बैल म्हणे बरे मरता तरी बरे, बैल म्हणे खरे मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून आहे बुड मरतही नाही. अरे काय बोलले जगद्गुरु तुकाराम महाराज, असं वाटते गाथा सांगावं बरं का. पण तुम्ही भाग्यवान लोक, मी तुम्हाला गाथ्यातून भागवत सांगून राहिलो बरं का. आमच्या महात्म्यांची माझ्या गुरुची मला अशी आज्ञा आहे की पुराण वाचशील तरी पुराणिक होशी, वैष्णव न होशी अरे जना. कारण वैष्णवामध्ये जी पॉवर आहे ती वेगळी आहे. वैष्णव जन तो तेने कही पीर परायू जाने रे. किती 100 कडव्याचा अभंग आहे. 100 तुम्ही थुटूक पाहिलं असेल फक्त. पर दुखे उपकार करे तो मन अभिमान ना आयो रे. वैष्णव जन तो एने कही पीर परायू जाने रे. म्हणून एक पुत्र झाल्यानंतर मी पुढच्या आश्रमामध्ये जाईल. त्यावेळेस असणाऱ्या त्या ती शतरूपा देवूतला म्हणते, बघ हे मुनी आतापासून जर संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त करतायत, कसं होईल तुझं. पण त्यावेळेस ती काही साधारण मुलगी नव्हती, ती देवहूती होती. शुकाचार्य म्हणू लागले राजा परिस्थितीला की राजा, अरे ती देवहूती म्हणाली मीही सुद्धा अशाच पतीची वाट बघत होती, असाच पती मला मिळावा. असा जितेंद्रिय महात्मा जर मला जीवनामध्ये पती म्हणून मिळत असेल तर मी तयार आहे. अरे देवाला बोलावणारी शक्ती म्हणजे देवहूती होय. आणि जीवनामध्ये लक्षात घ्या, निष्काम बुद्धी देवाला बोलवू शकते. निष्काम बुद्धी, जोपर्यंत बुद्धी ही निष्काम होत नाही तोपर्यंत
आपण देवाला बोलवू शकत नाही, बोलावलं तरी तो येत नाही. याकरता निष्काम बुद्धी ही देवाला बोलवू शकत असते. आणि अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणून विधीपूर्वक त्या ठिकाणी कन्यादान केलं. देवहूती कदर्माचा विवाह झाला. देवहूती त्या कर्दमाच्या आश्रमामध्ये राहू लागली. तिला वाटलं की माझे पती तपस्वी आहे, म्हणून मलाही तपस्विनी झालं पाहिजे. ते दोघेही 12 वर्षे एका घरामध्ये राहून संयमी व निर्विकार राहिले. 12 वर्ष. बरं का, काय संयम आहे हो जीवनात. तर तुम्हाला वाटते कथा ऐकणे इतकं सोपं आहे? वर 2 मिनिटं जर पत्नी दिसली नाही माणसाला, एक म्हणते कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली, कुठे गेली. काय या कलियुगातल्या लोकांना हे कथा सांगावं का? या कथेचा अपमान आहे. हम्म 12 वर्ष आणि जीवनामध्ये ज्ञानाने, सत्वगुणाने, मी काय सांगत होतो, शुद्ध आहाराने शुद्ध विचार जीवनामध्ये निर्माण होतात. शुद्ध विचाराने शुद्ध ज्ञान जीवनामध्ये येते आणि शुद्ध ज्ञानाने जीवनामध्ये संयम येतो. बरं का, संयम महत्वाचा आहे. आता तुम्ही संयम ठेवा बरं. बरं का, तुम्ही जेवढं संयम ठेवसाल तेवढा तुमचा मृत्यू मंगलमय होईल. कारण बघा काय होते माहित आहे का, बचपन में बच्चे का शरीर चंचल होता है. बचपन में बच्चे का शरीर चंचल होता है. जवानी में मनुष्य की आंख चंचल होती है और बुढ़ापे में मनुष्य का मन चंचल होता है. एका ठिकाणी थांबत, जसं लेकरू लहानपणामध्ये एका ठिकाणी थांबत नाही, तसं म्हातारपणामध्ये ते शरीर जरी थांबत असेल तरी मन झटके मारल्याशिवाय राहत नाही. तुमचं राहत असेल बरं नक्की. मी जे बोलतो ते बरोबर आहे. बुढ़ापे में मनुष्य का मन चंचल होता है. लांबा पाय का पाठदुखत असेल होण्यासारखी काय नाही, काहीच नाही. मग नाही ना, तुम्ही आखोळ नका करू, नाही तर मी लांब होईल मग. आता अरे सोपं आहे का एवढं मोठं बसणं? खरं धन्य आहे महाराज, बोलायचं काम नाही. असा झोपीच्या टायमात भागवत ऐकते करायच्या कोणी? अरे हो, जाऊ द्या म्हणतात, किती काही असलं तरी काही. माझाच असा शरीराला वळण पडलेलं आहे. कारण 1 वाजताचं भोजन झालं की आम्हाला नेहमीची कथा आमची अशी असते की 9 ते 12, 12 साडेबारा जेवण झालं की 1 ते 3 पर्यंत आम्हाला आरामाला वेळ असतो. तसं शरीराला सवय पडलेली आहे. परंतु ती कथा आहे ती माणसाला बदलवते. गुणामध्येही सुद्धा परिवर्तन करणारं सामर्थ्य कथेमध्ये आहे. म्हणून असणाऱ्या त्या संयमी राहिले ते 12 वर्ष. आजपासून 1100 वर्षापूर्वी बघा तुम्ही, दक्षिणेमध्ये एक वाचस्पती मिश्र नावाचे एक ऋषी होऊन गेले. ते षटशास्त्रावर त्यांनी टीका लिहिली होती. बघा अशी इतिहास आहे.
आणि ते आजही सुद्धा प्रसिद्ध आहे. ते सर्व दिवस आपला तपश्चर्या आणि ग्रंथलेखनामध्ये खर्च करतो. विवाह होऊन 36 वर्ष निघून गेले. बघा तुम्ही काय त्याची चित्तवृत्ती होती. विवाह होऊन 36 वर्ष निघून गेली, पण त्यांना हेही माहीत नव्हतं की आपली पत्नी कोण आहे. बघा तुम्ही हे काय महात्म्य येतात आहे. सामान्य आहेत. 36 वर्षे एकाच घरात कोणाला तरी बरं वाटेल का, हे तुम्हाला खरं तरी वाटेल काय, परंतु अशी इतिहास आहेत, असं शास्त्र आपल्या भारत देशामध्ये आहे, म्हणून आज आपला भारत देश समाधानी आहे. एके दिवशी ते शांक्य भाष्यावर टीका करीत होते, लिहित होते, आणि लिहित असताना एक ओळ संध्याकाळचा प्रहर असताना थोडासा अंधार पडला होता. अंधुक दिसत होतं, म्हणून नीट दिसत नव्हतं, म्हणून त्या दिव्यावरची ती काजळी काढण्याकरता त्यांची पत्नी ती दिव्याची ज्योत प्रकाशित करीत होती. आणि इतक्यामध्ये त्यांची नजर तिच्यावर गेली. त्यांनी विचारलं, देवी तू कोण आहेस, सांगा तुम्ही. हो, लग्न होऊन 36 वर्ष होऊन गेले, तरी ते आपल्या पत्नीला ओळखत नव्हते. केवढं किती संयमशील जीवनामध्ये आणि किती जितेंद्रिय महात्म्य असतील हे बघा. आणि अशा कथा श्रवण केल्याने जीवनातलं पाप नष्ट होत असते, लक्षात. धिंगाणा डोका चित्तामध्ये घेऊ बसून, पहिलेच तर धिंगाण्यात लिहू आपण, गोंधळ आहे आपल्या डोक्यामध्ये. म्हणून आज अशा कथेची गरज आहे, बरं का. किती संयम असेल त्यांच्याकडे, असा संयम आपल्याकडे सुद्धा असू द्या. कारण जीवनामध्ये संयमाशिवाय, शांतीशिवाय जीवनामध्ये समाधान नाही. प्रत्येक जण शांतीच्या शोधामध्ये आहे, सुखाच्या शोधामध्ये आहे, पण तुम्हाला मिळत नाही. याला काय कारण आहे? अरे आपण अधिकारी आहोत, आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे परमात्म्याने. आपण देव म्हणते ते देवच होती, तरी का चित्ती न धरावा. आपण काहीही होऊ शकतो, कारण जीवनामध्ये शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. खवळलिया काम क्रोध, अंगी जळती आधी व्याधी. रोग कशाने झाले? हे जे गोळ्या खाणाऱ्या, समजून झालं तुम्ही, यांना क्रोध जास्त येतो. खवळलिया काम क्रोध, अंगी जळती आधी व्याधी, म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा. म्हणून शांत राहा, बरं का. तुमच्या हातात आहे ते तुमच्या हातात आहे. एका गावामध्ये एक फार मोठा पंडित होता. आता एवढा मोठा पंडित असल्यानंतर काही काही लोकांना नाही पसंत होत, ते नाही सहन झाले एकाला. तो म्हणे, का हो तुम्ही फार मोठे पंडित आहे म्हणे आपल्या गावात. म्हणे हो. म्हणे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर देता का? तो म्हणे काय हरकत आहे, मला देतो म्हणे मी तुझं उत्तर. सांग म्हणे काय प्रश्न आहे तुझा. आता याच्या बापाचं बारसं खायला होतं या पंडितानं. हा का सामान्य होता? तो म्हणे का हो, माझ्या हातामध्ये एक म्हणे माशी आहे म्हणे. काय म्हणे? हे माझ्या हातामध्ये माशी आहे. आता हे सांगा म्हणे, जिवंत आहे का मेली आहे? हे माशी आहे, हे जिवंत आहे का मेली? तो म्हणे, गड्या मी जर तुला म्हटलं की हे माशी जिवंत आहे, तर तू कचकन दाबून मारून टाकशील. हे हातात आहे तो.
आणि मी जर म्हटलं ती मेलेली आहे तर तू जिवंत सोडून देशील. हे काय आहे तुझ्या, अरे जे आपल्या हातात आहे ते माणसाने आत्मसात केलं पाहिजे जीवनामध्ये. 36 वर्षापूर्वी आपला विवाह झाला होता. आठवण दिली तेव्हापासून वाचस्पतीच्या मनामध्ये थोडा प्रकाश पडला. हो, तुझा माझ्याशी विवाह झाला आहे. 36 वर्ष मौन पाडून तू माझी सेवा केलीस. तुझे माझ्यावर अनंत अशा प्रकारचे उपकार आहे. काय इच्छा आहे तुझी सांग. काय मागाव त्या पत्नीने. ती म्हणाली, महाराज नाथ, मला तर कसलीच इच्छा नाही. हो, आपण जगाच्या कल्याणाकरता शास्त्रावर टीका लिहित आहात आणि आपली सेवा करून मी कृतार्थ झालेली आहे. हो, आपली सेवा करत असताना मला मृत्यू यावा. हेच तुम्हाला मागते. तुमच्या पुढे मी पदर पसरतो. तुमची सेवा करता करता माझा मृत्यू व्हावा. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से. खरं का, त्या परमात्म्याचं नामस्मरण करता करता राम राम म्हणता जावो माझा प्राण. 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 हो, राम राम म्हणता जावा माझा प्राण. खरं का, याच्यासारखं भाग्य जीवनामध्ये कधी येईल हो. खरं का, तुमची सेवा करत असताना माझा प्राण जावा. काय मागितलं बघा तुम्ही. पत्नीला काही मागण्यास पुन्हा सुचवलं, परंतु काही मागितलं नाही. तेव्हा वाचस्पती विचारलं, देवी तुझं नाव काय आहे. ती म्हणाली, या दासीला भामती म्हणतात. या दासीला भामती म्हणतात. वाचस्पती उद्गारले, अगं मी जी शांकर भाष्यावर जी टीका लिहिलेली आहे तिचं नाव आता मी भामती टीका ठेवली. हाय माहिती आपल्याला भामती टीका पाहिली का? हेच नाही पाहिली. विसर पडलेला आहे. अर्थलोपाली पुराणे, अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. शब्दाच्या ज्ञानाने नाश झालेला आहे. विषयरूपी मने साधने बुडविली. खरं का, हा किती सत्यानाश केला या परमार्थाचा. अर्थलोपली पुराणे, ते पोथीतले वांगे पोथीतच दाबा म्हणतात. बरं का, अर्थलोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. बस असं बगलीतलं काढलं की मांडलं ते तुम्हाला बरं वाटते. बरं का, अधोगती आहे, लक्षात घ्या. सांगणाराची आहे, ऐकणाराची आहे आणि करणाराची आहे. बरं नाही होणे. म्हणून पारखून बघा, पारख झाली पाहिजे त्याची.
नाहीतर नरका जाणे चुकेना. म्हणून वाचस्पती भामती या नावाने प्रसिद्ध आहे. संयम आणि ज्ञान प्राप्त होत असते. ज्ञान हे बाजारामध्ये विकत मिळत नाही हो. आणि पूर्ण संयम ज्या व्यक्तीकडे येत नाही, लिहून ठेवा, ज्या व्यक्तीकडे पूर्ण संयम येत नाही त्याच्याकडे ज्ञान येणेच नाही, आणि आलं तर टिकत नाही. संयम लागतो त्याला जीवनामध्ये ज्ञान येणार. बरं का आजी, आजीला खूप ज्ञान आहे. आजीने असा तिच्याकडे चेहरा बघा तुम्ही आजीचा कसा आहे, असं वाटते संपूर्ण भागवत पाठ आहे. असे श्रोते आहेत महाराज, अधिकार आहे त्यांचा. बरं का, पूर्ण संयम पाहिजे जीवनामध्ये. आणि पूर्ण संयमाशिवाय परमात्मा सुद्धा प्रगट होत नाही. एका घरात राहून कर्दम देवूती 12 वर्ष, वाचस्पती 36 वर्ष संयम पाळला. म्हणून शुकाचार्य राजा परीक्षिताला सांगतात की राजा, देवहूती देवाला बोलावणारी ही कोण आहे? देवहूती हे निष्काम बुद्धी आहे. ते देवहूती आता काढून टाका. आजपर्यंत मी आतापर्यंत जी देवहूती सांगतो ना, ती देवहूती म्हणजे आपली बुद्धी आहे. हे तथ्य आहे कथेतलं. ते देवहूती वजा करा आता. बरं का, कर्दम हा जितेंद्रिय महात्मा आहे. आणि ती देवहूती म्हणजे ही बुद्धी आहे. आणि ही बुद्धी जोपर्यंत निष्काम होत नाही तोपर्यंत तिथं देव येऊ शकत नाही. आणि जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत समाधान नाही. कारण जीवनामध्ये सुख पाहिजे असेल तर जीवनामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा. 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 म्हणा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. कीर्ती माहीत दुःखाची जननी. कीर्ती माहीत दुःखाची जननी. कीर्ती माहीत दुःखाची जननी. कीर्ती माहीत दुःखाची जननी. ओ येरती माईक, येरती माईक दुःखाची जाणती. एरती माईके दुःखाची जाणती. एरती माईके दुःखाची जाणती. एरती माईके दुःखाची जाणती.
हेरती माई के दुःखाची जननी, 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 हेरती माई के दुःखाची जननी. अरे दारू क्या पीता यारो, वो तो आधी रात में उतर जाएगी, भजन कर ले भगवान का, जिंदगी सुधर जाएगी. खरंच या चौघाईनं राजा काय एवढं मोठं केलं बघा तुम्ही. आनंद आपल्याले दणके त्यानं घेतले. काय आनंद आहे जीवनात. खरं असं वाटते आता रातभर चालू द्या. अजून माई कथा झाल्याशिवाय सोडतच नाही मी. तू जाय घरी, तुला कुठे कीर्तनाला जायचं सिद्ध जाय गळ्या. आम्ही आहोत. आमचे घाटोळ बाबाजी ती आमची मुक्काम आहे. काय महादेवाचं मंदिर आहे असं वाटते. आता तर तीच भागवत सुरू करा. खरंच, कारण ही पुण्यनगरी आहे बाबा. खरं का, पवित्र भूमी आहे. म्हणते मला रात्री झोप नाही लागली, अति झोपायला आला का. ते पोरग म्हणे सकाळी म्हटलं तरी उठणार रे, 8 वाजले ना. नाही म्हणे महाराज मला झोपच नाही लागली. झोपला तो संपला. बरं का, मी येऊ का. बोलावलं पापुला. काय विषय सांगतो तुम्ही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, निष्काम बुद्धी झाल्याशिवाय देव आपल्याजवळ येत नाही. तो आपल्या जवळच आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशव राजे सकळ सिद्धी. बुद्धीचे, या बुद्धीने, अरे बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य जन्म. अरे बदला या बुद्धीला, काहीतरी पलटी मारा. बरं का, कमी झाला तो हान ठोका झाला. स्वर गया जान गई. निष्काम बुद्धी, कारण तो निष्काम आहे. परमात्मा कसा आहे, परब्रह्म निष्काम. तो हा गवळिया घरी वाक्य वाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. तो कोणाच्या घरी येत नाही. जो निष्काम आहे त्याच्याकडे तो येते. मग अंगातले सगळे रोग निघून जातात. तुका म्हणे देहे भरिला विठ्ठल, काम क्रोध केले घररीते. पूर्ण संयमाशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आणि पूर्ण संयमाशिवाय परमात्मा प्रकट होत नाही. बरं का, देवती म्हणाली आपल्यासारखे पती मला मिळाले, हाच मला वर मिळाला आहे, म्हणून मी देवांना पूजा करताना एवढं मागते, माझं सौभाग्य अखंडित राहो. ही स्त्रियांनी दररोज प्रतिज्ञा केली पाहिजे देवाकडे की माझं सौभाग्य. बरं का,
पती जर बाहेर गेले असतील तर पत्नीने पतीच्या चिंतनामध्ये राहून बरं का चिंतन करावं की माझ्या पतीचं माझं सौभाग्य अखंडित राहावं. कारण स्त्रीचा पती हा देव आहे बरं का. पतीच्या मतानुसरुणी पतिव्रता अनायसे आत्महिता भेटीची पै. स्त्रीचा धर्म आहे तिने दररोज तुळशीची पूजा करावी चहा घ्यायच्या अगोदर बरं का. चहा घेतल्यावर नाही बरं. आणि तिने पार्वतीची पूजा करावी. कर्दम ऋषी म्हणाले तुला काही ना काहीतरी मागावं लागेल. पतीचा आग्रह पाहून देवती म्हणाली तुमची प्रतिज्ञा होती की एक अपत्य झाल्यावर मी या गृहस्थाश्रमामध्ये राहणार नाही. तर तुम्ही मला एका बालकाचं दान द्या. अशी इच्छा असणाऱ्या त्या देवहूतीने कर्दम ऋषीच्या कडे मागणी मागितली. मनुष्य शरीराची रचना अशी आहे की तो भोगाच्या प्रमाणात उपभोग घेऊ शकतो. मर्यादेचं जर उल्लंघन झालं तर ती मनुष्याला रोगिष्ट बनवते. आणि अशा अवस्थेमध्ये देवहूतीला पुढे 9 मुली झाल्या. किती? पहिली मुलगी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 9 मुली झाल्या. पण मुलगा झाला नाही. मग आता काय म्हटलं काय होतं मुलगा झाल्यानंतर मी आता मुली झाल्या बरं का. कोण आहेत त्या मुली? श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनः. कोण आहे त्या 9 मुली? या बुद्धीला त्या देवहूती काढून टाकत आहेत बरं. ही नवविधा भक्ती. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. कोटी मागे ना ज्ञानपुत्रा. कोटी मागे ना ज्ञानपुत्रा. धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. हरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा. दंब सासऱ्या सांगीन कुपात्र्या. ऐका जोगवा मागेन. ऐका जोगवा मागेन. ऐका जोगवा मागेन. जोगवा मागेन. ऐका जोगवा मागेन. ऐका जोगवा मागेन. ऐका जोगवा मागेन. जोगवा मागेन. नवरात्रामधील ही साधना आहे. नवविध भक्तीच्या करोनी नवरात्रा.
कारण ह्या नवविधा भक्ती जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय बरं का तो परमात्मा आपल्याला प्राप्त होत नाही. त्यामधील पहिल्या भक्तीचा आता आपण स्वीकार केलेला आहे ती कोणती? श्रवण भक्ती. आणि सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे श्रवण करणे. ऐकणं इतकं सोपे नाही. मी ऐकून पाहिलाय भागवत, अशी झोप येते धरणी माय जागा दे. काशीला गेलो आवारे महाराज सोबत कथा ऐकण्याकरता, आणि जा भाऊ भागवत सुरू झालं की म्हणजे झोपशी. मी म्हटलं आता केवढी झाली हा बुवा मायचीकडे पाय. अरे तुला भागवत ऐकायला आणलं का झोपायला आणलं? आपले आवारे महाराज देगावचे अशी मूर्ती आहे. तुम्ही नाही पाहिली तुम्हाला माहिती आहे कोणते महाराज आवारे? कोण देगावचे? कोण अवचार बाबा पाहिले असते तुम्ही? आवारे बाबाला पाहिलंच नाही तुम्ही, नाव ऐकलं तुम्ही. तिकडे आपल्याकडे करतच नाहीत कथा. गरम हा तेच ते तुला तर सरच माहित आहे पुढे व त्या आजीला सरच माहित आहे. कारण सोपी नाही बरं. अरे आजी मंदिरामध्ये होती का आजी तू? बापा रे. मग तर बापा आजी होती पोलिशीन नाही का? दुसरी आहे का? ते आजी आहे बाबा बाबा बाबा. मला उग्याचाच भेव लागते बरं तुमचा. भिवूनच येला मी इकडे. झोप श्रवण फार कठीण आहे. आणि इतक्या वेळ राजा सोनू महाराज खरंच कठीण आहे. इतक्या वेळ कथा श्रवण करणं, एवढं अधिष्ठान ठेवणं सोपे नाही आहे. तट बशीर राहता तो असं वाटतं आता किती वेळ सांगावं यांना. काही हरकत नाही आहे का. प्रथम श्रवण भक्ती, दुसरी आहे कीर्तन, तिसरी आहे स्मरण. बरं का. अशा प्रकारे या नवविध भक्त्या त्या ठिकाणी त्या देवहूतीला प्राप्त झाल्या. कारण जीवनामध्ये भक्तीशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. बरं का. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा. काय होईल हो भक्तीनं भक्ती केल्यानं काय होईल? करा हरी भक्ती परलोकी कामा, भक्ती परलोकी नाम. सोडविला यामा पासोनिया, सोडविला यामा पासोनिया, सोडविला यामा पासोनिया, सोडविला यामा पासोनिया. करा हरी भक्ती परलोकी कामा, सोडविला यामा पासोनिया, सोडविला यामा पासोनिया. देवकानी असं कुठे ना कुठे अशी मेक मारतेस ठेवतेस तो कुठे ना कुठे. आता माया माग टिकतच नाही कुणी. आता करू काय त्याने. आता हा तर भेटला गडी मले, आता असा एक माझ्यासारखा पास लागतो मला. नाही तर आमचं घर आणला गेलं आता उचलून ना. ते म्हणते माया माग म्हणते ते, तिचा आवाज लागते मा आवाज. पुढच्या वर्षी घेऊन जा. तुम्हाला व्यवस्था करायचं काम नाही. नाही उद्या नाही बापा, माय गाय आहे घरी.
गाय आणला गेलं ती हं? मग पोट्टे राहतील तसेच मग पोट्टी सटक लागू जाऊ द्या जसं असेल तसं काय सांगतो तुम्ही करा हरी भक्ती कुठे कामा येईल परलोकी कामा सोडविल यमा पासुनिया नाही केली तर मारिती झोडीती तोडीती मग कशा टपोरे बसले की समजते मग कसा आहे हे ते मग काही दया नाही ना मया नाही म्हणून आता याच देही याची डोळा आताच करून घे पुढे लोक म्हणू नाहीतरी काही बरे नव्हे बरं का म्हणून मनुष्याने जीवनामध्ये परमार्थ करता तन मन धनाने तुम्हाला सांगतो मी कमी पडला नाही पाहिजे मनुष्य कुठं तुमच्या जवळ असेल ना तर परमार्थात दान करा आम्ही काही भिकारी नाही आहे तुम्हाला मागून राहिलो पुष्कळ परमात्मा देणार आहे आम्हाला पण तुम्ही जर दिलं नाही ना सज धज के जिस दिन मौत की आबादी आएगी सज धज के जिस दिन मौत की आबादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ज्या दिवशी मृत्यू आपल्या दारी उभा येईल ना होईल ना तयारी करा लागेल तो काही वाट पाहणार नाही तुमची की झालं का नाही बाबा मृदंग पाय सोर त्याचा चढला का पाय ना तू बरोबर व्यवस्थित पाय त्याला स्वर बघ माझा मला समजते ते वर गेला असेल कुठे ना कुठे तपास त्याला ना सोना साथ आएगा ना चांदी आएगी काही सोबत येणार नाही आपल्या बरं का हे सत्कर्म आहे बरं का सत्कर्मामध्ये एकल्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला हा खेळ एकट्याचा नाही आहे बरं का म्हणून मनुष्याने जीवनामध्ये ज्यांच्याकडे आहे त्यांनी तन मन आणि धनाने दान केलं पाहिजे बरं का गरीबों की सुनो गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा गरीबों की सुनो ज्यांच्याकडे काही नसेल त्यांना देण्याचे प्रयत्न करा बरं काही सोबत येणार नाही आपली बरं का म्हणून जीवनामध्ये करा हरी भक्ती परलोकी कामा कारण महाराज हा भक्तीचा संगम आहे बरं का आणि याची गरज आहे काळाला आज सत्कर्म केल्याशिवाय जीवनामध्ये लक्ष्मी प्राप्त होत नाही जीवनामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या हातून सत्कर्म घडलं पाहिजे म्हणून यथामथी
आपले जेवढी ताकद असेल तेवढं दान. बघा तुम्ही, मी तुम्हाला आता शास्त्र काय सांगते बघा. कारण दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान. बरं का, जीवनामध्ये धर्माचं मूल दया आहे. सर्व प्राणी मात्रावर दया करा. खरा तो एकची धर्म जगाला, म्हणा ना तुम्ही जरा. मी एवढं म्हणतो, तुम्ही मागचं म्हणा. खरा तो एकची धर्म जगाला, प्रेम पावे. म्हणा जोरानं. एकच म्हणा फक्त. जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. काय गाणे येतात राजू, येईले बाप्पा. काय आवाज आहे राजू. नाही साऊंड लागा लावत ना, काहीच नाही. बरं का. काय बोलत होतो, माझा विषय काय चालू होता. जीवनामध्ये धर्म, तुम्ही धर्मानं वागाल. शास्त्र जे सांगेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. धर्म काय सांगतो आपल्याला. धर्मानं जीवन जगा. स्वधर्म जो सांडेल, तयाशी काळू दंडील. चोर म्हणून हरील, सर्वस्व तयाचे. त्याले सरस होता येते. धर्म आहे तुमचा. पूर्वी बघा काय धर्म होता हो. एक जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. धर्म करा, धर्म करा. येत होते पूर्वी मागायला. काय म्हणत होते. धर्म करा, धर्म करा, धर्म करा, धर्म करा. काय होते धर्म केल्याने. तेने देव येतो घरा, तेने देव येतो घरा, तेने देव येतो घरा, तेने देव येतो घरा. धर्माविन नाही गती, धर्म जीवाचे सांगाती. तुमच्या सोबत काय येईल. ना सोना काम आएगा, ना चांदी आएगी. धर्म तुमच्या सोबत येईल, भक्ती तुमच्या सोबत येईल. बरं, धर्माविन नाही गती, धर्म जीवाची सांगाती. बघा त्या पांडवांनी धर्माचं रक्षण केलं, आपला धर्म सोडला नाही. धर्म पांडवाने केला,
तेने देव राबविला. एवढा मोठा अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा पांडवांच्या राजशिव यज्ञामध्ये पतरवाळ्या उचलत होता. तुम्ही काय धर्म सामान्य समजले काय? नव्हे नव्हे हे सोड दे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली. ट्रबल द्या जरा ट्रबल. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. हो अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. हो संकटे बहुत निवारली. संकटे बहुत निवारली. म्हणा तुम्ही, याचा आवाज नाही चालत म्हणा. हो संकटे बहुत निवारली. संकटे बहुत निवारली. बोला बोला. ना 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 ना. नाही आलं अक्षर नाही आलं तर मी तुम्हाला सांगितलं मोकळं नाही राहायचं. हो संकटे बहुत निवारली. संकटे बहुत निवारली. हो बहुत निवारली. संत ते बहुत निवारली. हो अर्जुनाची घोडी धुतली अनंते. संकटे बहुत निवारली. 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 काय केले? अर्जुनाची कोण धुतली? त्या परमात्म्याने घोडी धुतली. आणि याच्यापेक्षा अर्जुनाची कोण झाला? त्याच्या मनात आलं तो फक्त जर आता जर सुभद्रा संघ असती तर किती मजा आली असती. काय मिनिटात तो कपडे बदलून आला. भावी जैसा तैसा हरी एक. घरा झोपतो
त्याला धोपटून घ्या. तुम्ही काय करा, त्याच्या धोपट्याचं कारण फक्त एकच आहे. तुम्ही काय करा, धर्म करा. धर्माशिवाय तो तुम्हाला मुठीत येत नाही. धरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. तो तबल्यावाला दुसऱ्या दिवशी आलाच नाही. त्याला माहित आहे आपली दाय शिजत. दुरून बोला बाई, नमस्कार गणेश महाराज तुम्हाला. आता हाय लईनीत लागतेस. त्याला माहित आहे आपलं काही झालं चालू द्या, बरं आहे. अवघ्या अवघे फक्त तू एक पथ्य पाड. पथ्य पाडली की काही नाही होत, जमते ते, बरं का. धरीला कशाने धरला हो, कशामुळे धरला? धर्माने जीवन जगले. तसा हातात येत नाही तो, बरं का. तुका म्हणे ऐसा धर्म, तुका म्हणे ऐसा धर्म, तुका म्हणे ऐसा धर्म, जो जाणेल त्याचे वर्म. अभंग आहे महाराज, पण या गाथ्यात नाही आहे. गाथ्यात अभंग नाही आहे. माझ्याकडे एक जुना गाथा आहे, आमच्या बळीराम महाराज हरणेने दिलेला आहे. सापडणार नाही तुम्हाला याच्यात तो ग्रंथ, अभंग. बघा, सर्च करून मिळते का. गुगल जोड गेलाच नाही तो अजून. पूर्वी मागायला येत होते. आता ही मंडळी सुद्धा म्हणत आम्ही महाराज मागत नसतो, पण मागत जा. धर्माकरता मागतलं ना तर काही त्याच्यामध्ये कमीपणा वाटू द्यायचं नाही. तुम्ही थकले असाल तर मग मला उद्या सकाळी सांगा, मी मोकळा असा, मी येतो चक्कर भरून, माझं पावती पुस्तक द्या. धर्माकरता मी काहीही मागायला तयार आहे. 5 वाजले का? अजून गेले? मग आता होऊ द्या ना. काहून तुम्हाला असं वाटतं गाडी भेटली तर झपटून घ्या ना. आज अजून 10 मिनिटं झाली म्हणतात. आमचा सावतोबा तसाच राहून राहिला. 3-4 दिवस झाले अशी आठवण येते मागून मागून. असं वाटते मागून म्हणा काय होते ते आरती वर्ष येते डायरेक्ट. ते लोक म्हणत असतील का रे महाराज तुला का आमची माळी याची जात शेत लावू बघा इथं. हा एवढा मोठा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. बरं का. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. काय नेम होता चोखोबा आमच्या सावतोबाचा. काय खरंच काय संत झाले राजा हे.
बरं का, क्षमा करा महाराज. कारण बघा काय करू आता, मला वेळ कमी पडते. माझ्या विषयाला धरून मी बाकीचं काही बोलत नाहीये. बघू त्यांचं संतांचं चरित्र आपण काय वर्णन करू शकतो महाराज. माझं पामरा आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. बरं का, सांभाळून घे जा. काही राहिलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाका. धर्म करा. बरं का, बघा गायीची सेवा करा. बघा मला एक सांगतो, गाय ही पृथ्वी स्वरूप आहे. आणि बघा तुम्हाला आता गायी अशा रस्त्यावर फिरतात, कोणाचंच लक्ष नाही त्या गायीकडे. गाय ही माय आहे. आपण गायीची पूजा करतोय पण तिचं रक्षण कोणी करत नाहीये. मला खूप दुःख वाटते, अतीव दुःख होते. या भारत देशामध्ये या दोन गोष्टी जर नसत्या तर खरोखर मी या भूमीचं वंदन केलं असतं. पण मला अतिशय दुःख आहे माझ्या अंतःकरणाला. कारण या भारत देशामध्ये एक वृद्धाश्रम नष्ट झाले पाहिजे आणि या भारत देशातलं गोरक्षण नष्ट झालं पाहिजे. सर्वांची जबाबदारी आहे गाय वागवायची, गायची सेवा करायची. मी आपला मुलगा इंजिनियर नाही झाला तरी चालेल, डॉक्टर नाही झाला तरी चालेल, पण त्यांनी आपल्या गाईला एक दररोज भारा आणलाच पाहिजे गवताच. त्या गाईला खाऊ घातलंच पाहिजे त्यांनी. मी माझ्या मुलाला सांगतो, काही होऊ नका डॉक्टर इंजिनियर, काही गरज नाही आहे. धीर तो परमात्मा, हिची सेवा करा. बघा निसर्ग असा खेळतोय. यावर्षी काहीच चारा नाही आहे ढोरांना, जनावरांना. कसे जगत असतील ते. धर्माकरता मागितलं तर काही हरकत नाही आणि धर्माकरता द्या बरं. नाहीतर बघा, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे, असा झटका मारते मग तो दिलं नाही की. म्हणून तो झटका खाल्ल्यापेक्षा इतकीकडे फटकन आणून द्या. इथं सत्कर्मामध्ये 4 लोकांच्या मुखामध्ये तो घास जाईल. हे शब्द, एखाद्या शब्दावर एखाद्याच्या हृदयाला हृदयस्पर्श जर झाले तर त्याचा उद्धार होऊन जाईल. बरं का बाबा हो. म्हणून काय लागते जीवाला, खायला लागते किती आणि किती खासाल. तुम्हाला काय माहिती आहे आपल्याला किती लागते म्हणून. काही खोबशील काही सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत द्या. लागते का? बरं, बस काही हरकत नाही. अजून एक कथा काही झाली नाही महाराज पुढे. हो आता उद्या 4था दिवस आहे कथेचा. उद्या राम जन्म करावा लागतो. बांधलेला असतो कथा का. बरं का, मला असं वाटत होतं की समुद्र मंथनापर्यंत आपण जाऊ आज, परंतु ते देवहूती कर्दम ऋषीच्या कथेमध्येच पूर्णविराम झाला. बघू राहिलेली उर्वरित कथा तुम्ही आता वाचून घ्या. माझं भागवत घरी घेऊन जा आणि वाचून काढा. बरं का, तुमचा हायच पाला मला माहित आहे. तुम्ही काही सोडत नाही पुढची, तुम्हाला सांगतो मी. म्हणून यथामथी यथा अवकाशामध्ये कुठपर्यंत मी सांगितली कथा. त्या देवहूतीला 9 कन्या झाल्या म्हणजे त्याला नवविधा भक्ती प्राप्त झाली. कुणाला? देवहूती म्हणजे ही निष्काम बुद्धी. तिला 9 प्रकारच्या श्रवण भक्ती प्राप्त झाली. आणि भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा.
ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. बरं का? म्हणून करा हरिभक्ती परलोकी कामा या न्यायाने. याच ठिकाणी झालेल्या या वाक्पुष्पाला संत श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आमच्या सावतोबाच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्व मायबापाच्या चरणी समर्पित करतो. आणि बघा, उद्या राम जन्म आपल्याला करावा लागतो. चौथ्या दिवसाचा हा नियम आहे. म्हणून उर्वरित चरित्र मी उद्याच्या कथेला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आरती लावा आणि तुम्ही नामचिंतन करा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण